क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूर दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, जुलाब, उलट्या व पोटाचे विकार सुरू। पाणी पुरवठा विभागाकडून अद्यापही उपाययोजना नाही। सातपूर अंबड लिंक रोड परिसरातील पाटील पार्क भागात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले। पाण्याला उग्र वास येणे तसेच पाणी पिण्यायोग्य नसल्याचे स्पष्टपणे जाणवत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। या दूषित पाण्यामुळे लहान बालके तसेच वयोवृद्ध नागरिकांना जुलाब, उलट्या, पोटदुखी यासारख्या आजारांचा सामना करावा लागत असून अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागत आहे। त्यामुळे नागरिकांवर अतिरिक्त वैद्यकीय खर्चाचा बोजा पडत आहे। या गंभीर प्रकरणाची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी तात्काळ महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी राऊत यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली। पाणी पुरवठा विभागाकडून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असले तरी 3 ते 4 दिवस उलटूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाही असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर असताना प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी असल्याचे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत। त्यामुळे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तात्काळ दूषित पाणी पुरवठा बंद करून स्वच्छ व सुरक्षित पाणी पुरवठा सुरू करावा अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। प्रकार घडला। पाणी आमच्याकडे खूप खराब येतं। 8-10 दिवस झाले नुसतं गढूळ पाणी येतं आणि वास खूप येतो। याबाबत महानगरपालिकेला कळवलेलं आहे। भाऊ संदीप तांबे यांनी सांगितलंय, त्यांनी पाणी पण सांगितलं। त्यांनी सांगितलं की 3 दिवस झाले सॅम्पल घेऊन गेलेले आहेत, परंतु अजूनही उपाययोजना झालेली नाही। काय वाटतं आपल्याला? बोला। वयस्कर माणसं आहे, त्यांना पण त्रास होतो ना पाण्याचा, इसोडा वास येतो पाण्यासारखा। त्यांनी तक्रार घेतली पाहिजे, गेले पाहिजे काहीतरी योजना। लहान मुलं वयस्कर माणसं आहे, काय करायचं आम्ही पाण्याबद्दल? झाला हे पाण्यामुळे ना डायरिया झालाय, पोट दुखतो, जुलाब, उलटी। दवाखान्यात ऍडमिट केलं? हो, किती खर्च आला मुलाला 40,000 त्या दूषित पाण्यामुळे? हो। साहेब, काय करणं गरजेचं आहे महानगरपालिकेने? महानगरपालिका लक्ष द्यायला पाहिजे। पाणी लई गडूळ येते, पाणी सॅम्पल घेऊन पण त्याचं काय अजून आलं नाही। 3-4 दिवस झाले सॅम्पल घेऊन आणि 8 दिवसाला पाणी घाण येते, पाण्याचा वास येतो। काय त्रास झाला तुला? जुलाब होत होते, पोट दुखत होतं सारखं आणि पाण्यामुळे। कशामुळं